ओके अमित, तुमच्यांनी एंटीसिपेटरी बेल फायल केल्ली आसा राजदीप नायकाची, जे 70 लोकांनी तेंचेर केस केल्ली पळय तेचेर, सो कितें सांग? पण काल आम्ही 2 दीस पयलीं सांगिल्लें की ताजेर FIR जर जाली कितें जालें जाल्यार आय वील बी देर विथ हिम एज अ लॉयर प्रो बोनो. आय हॅव डिसायडेड टू डू दॅट बिकॉज काल रातची ताका वायरलेस मेळ्ळा वेर ही हॅज बीन आस्क्ड टू कम टू वाळपय पुलीस स्टेशन. सो आनी ऑफकोर्स सेक्शन जरी बेलेबल असली तातली एक सेक्शन कॉग्निजेबल आसा आनी सरकाराचो कंडक्ट करंट पळयत जाल्यार अशें दिसून येता की सरकार केन्नाय कसल्यो फेक केसी लावपाक शकता. चीफ मिनिस्टरान स्टेटमेंट केला अशें विरेशान सांगलां की ज्यो एक्टिविस्टांचेर किंवा प्रोटेस्टरांचेरूय ज्यो केसी घाल्यो त्यो फेक आशिल्ल्यो आनी वी वील इग्नोर देम म्हणून ऑर नॉट टेक एनी एक्शन म्हणून. सो इफ चीफ मिनिस्टर इज ऑल्सो होम मिनिस्टर इज मेकिंग सच कायंड ऑफ अ स्टेटमेंट की फेक केसी केल्या म्हणून, जाल्यार इट इज ऑब्वियस दॅट पुलीस आर एक्टिंग ऑन फेक केसीस ऑर फेक केसी करताय. सो अश्यो फेक केसी करता आसतना प्रिव्हेन्शन ऑफ अरेस्ट इज देर and we have stated so in more louder words than that in our application and आमी application file केला. कॉपी आमी ताका सर्व करतले आनी ताचे बरोबर ताका हांव घेवन स्वता पुलीस स्टेशनार वता सो दॅट ही शोज और रादर इट इज सेड दॅट ही इज cooperating with the investigation of whatever. I am sure the case is fabricated, false, politically motivated. हातूंत भितर डावटूच आसपाक जायना, कारण ज्या तरेन जे जाला आमी ती फूल स्पीचूय आयकल्या कितल्या लोकांचे कितले आसले, पण पर्टिक्युलरली राजदीपाक टार्गेट करप आनी ती बी वाळपय व्हरून घालप हाचो अर्थ म्हाका कळना. दुसरी गजाल, जो थ्रेट दिल्लो TCP मिनिस्टरान तोय आमी तातूंत घाला. इफ दीस कॉन्स्टिट्यूट्स एन ऑफेन्स देन दॅट एक्ट ऑल्सो शूड कॉन्स्टिट्यूट एन ऑफेन्स. whereby TCP मिनिस्टर has said की पणजेन आपण 40-45 हजार लोक घेऊन येतलो 70च्यान आणि पणजे क्रिपल करतलो, पणजे पॅरलायज करतलो. अँड दिस थ्रेट वॉज गिवन रायट इन फ्रंट ऑफ चीफ मिनिस्टर अँड इट इज इन ऑल्सो इन पब्लीक डोमेन. सेम इन्ग्रेडियंट्स जर थंय लागता जाल्यार हेय लागता. कायदो BJP वेगळो आनी कायदो मिनिस्टरांक वेगळो न्ही, आणि म्हणून वॉट एव्हर दॅट नीड्स टू बी डन एज फार एज लीगल प्रोसेस इज कन्सर्न आय एम हियर टू. ओके, राजदीपान तेचेर क्लॅरिफिकेशन दिता, मात तरी पूण सध्या लोक कशे कशें आसा तुका सांगल्यार जशें हांवें जी धमकी TCP मिनिस्टरान भारतीय जनता पार्टीच्या स्टेजीर रावन होम मिनिस्टर चीफ मिनिस्टराच्या समोर दिली, ती उतरांचेर केस रजिस्टर जायना. पूण एक राजदीप जो प्रोटेस्टर्सांक सपोर्ट दिवपाक येता थंय ताजेर ताणें जें उलयलें तातूंत भितर कसले ऑफेन्स जाता तें म्हाका खबर ना, पूण ऑफेन्स हॅज बीन रजिस्टर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अ कंप्लेंट वर पॉलिटिकल स्टोजीज ऑफ हेल्थ मिनिस्टर. सो आय थिंक कायदो हो गोंयांत उरलोच ना. पुलीस हे पुलिसींग करच्या पेक्षा पॉलिटिकल पपेट्स जाल्या आनी दे आर फायलिंग सच केसीस. नाव आय ऑल्सो वॉन्ट टू इन्फॉर्म अँड म्हाका अजून एक केस याद जाता जी पॉलिटिकली मोटिवेटेड आशिल्ली आनी जाका लागून जे ऑफिसर तातूंत इन्वॉल्व आशिल्ले, इट वॉज ऑन ह्युमन रायट्स वायलेशन केस फ्यू इयर्स बॅक इन तालिगांव घडिल्ली, आनी ते पुलीस ऑफिसर अजून सफर जाता. हांव म्हजी एकूच एडवायस गोवा पुलिसांक की तुमी जे पॉलिटिकल जे आज एडवायजाक लागून डायरेक्शनाक लागून जे हें कितें करपाक लागला पळय, दिस इज नॉट गोइंग टू बी समथींग दॅट वील बी टेकन लायटली बाय द कोर्ट्स इफ द पीपल गो टू कोर्ट. आनी म्हाका दिसता आय सीक इंटरव्हेन्शन ऑफ हायकोर्ट ऑल्सो इन दीस पॉलिटिकल केसीस विच आर बींग फायल्ड एट द बिहेस्ट ऑफ द पुलीस. I will write to Honorable High Court to take suo motu cognizance of such cases which have been politically filed and for the purpose of blackmailing tactics to the against the citizens of Goa. I think somewhere even lawyers should also realize की आज जे चल्लां हांगा ते कायद्याक धरून चलना आनी जे गव्हर्मेंट इवन गव्हर्मेंट अपॉइंटेड जे आसा जसे डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन किंवा लॉ डिपार्टमेंट किंवा एडवोकेट जनरल हांणी ऑल्सो सेन्सिटीव आसपाक जाय की दीस कायंड ऑफ केसीस वीच आर बींग रजिस्टर्ड ऑब्वियसली बिकॉज ऑफ दे मस्ट हॅव टेकन एडवायस फ्रॉम दीस एंड इफ नो एडवायस इज टेकन फ्रॉम देम then it shows how hollow the system has become when it comes to taking action by the police against innocent citizens.